नमस्कार मित्रांनो, सावलीची जणू सावली या मालिकेच्या एपिसोडमध्ये आज आपण पाहणार आहोत. ऐश्वर्या विचार करत असते, हा राजकुमार खरंच बदलला आहे का हा सगळी नाटकं करतोय. मला ना त्याच्यावरती अजिबात विश्वास नाही. शक्यच नाही तो बदलणे. काही जरी झालं तर तो बदलणार नाही. ही सगळी नाटकं ना तो घरात येण्यासाठी करतोय, सगळ्यांचं मन जिंकण्यासाठी करतोय. पण ना आता मला ह्याचं पितं उघडं पडायला लागेल. आता ना मी त्याची परीक्षाच घेते असा ती विचार करत असते. म्हणून ती काय करते, कॉल करते राजकुमार मोटर्सला. तिथे एक व्यक्ती कॉल उचलते. तर बोलतं, हॅलो, हां कुठे फोन लागला आहे? तर बोलतं, हां राजकुमार मोटर्समध्ये लागला आहे. तर ती बोलते, माझी ना गाडी बंद पडलेली आहे आणि माझी गाडी दुरुस्त करण्यासाठी स्पेशली तुमचा जो ओनर आहे राजकुमार, त्यालाच तुम्हाला पाठवावं लागेल. तर तिकडून तो बोलतो, नाही आता तो अवेलेबल नाही आहे, दुसऱ्या कोणाला तर पाठवू का? तर ती बोलते, नाही, काही जरी झालं तर मला राजकुमारच पाहिजे. आणि फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन, मी ना ऐश्वर्या मेंढरे बोलते, रूपक कॉस्मेटिकची पार्टनर. त्यामुळे तुम्हाला जर जमत नसेल तर मला तुमची कंप्लेंट करायला वेळ लागणार नाही. काय आहे ना, ह्याच्या अगोदर ना त्यांनी माझी गाडी दुरुस्त केलेली आणि तो चांगली गाडी करतो दुरुस्त. त्यामुळे मला तोच हवा आहे. तुम्ही काही करून त्यालाच पाठवा. अशी ऐश्वर्या ना तिकडे फोनवरती बोलत असते. तुम्हाला सांगते, आता तो जर आला नाही तर मी तुमची कंप्लेंट करेन, अशी ते त्याला खडसवत असते. तर तिकडून तो बोलतो, हां ठीक आहे मॅडम, चालेल, मी ना त्यालाच पाठवेन, तुम्ही काळजी करू नका, तोच येईल तिकडे, असा तो बोलून मॅडमना सांगतो. तर इकडे ऐश्वर्या विचार करत असते, आता मी खरं त्याला बोलवलं आहे, पण आता मला ना गाडी बिघडाय कुणाला तर बोलवलं पाहिजे, कारण की हुशार राजकुमारला लक्षात येईल हे मी मुद्दाम केलं आहे. नंतर इकडे डायनिंग टेबलवरती सारंग, आई आणि बाबा बसलेले असतात. तर सारंग बोलत असतो, मला असं वाटतं आपण हर्बल लाईफ प्रोडक्टकडे वळलं पाहिजे, कारण की ते विदाऊट केमिकल्स आहेत. तर बाबा बोलतात, अरे पण आपले जे पहिले जे प्रोडक्ट्स आहेत ते खूप आहेत, जास्त आहेत, ते सोडून तू असं का बोलतो आहेस? तर इकडे त्याची आई बोलते, अरे तू असं का बोलतो आहेस ना, आपले जे प्रोडक्ट्स आहेत ते काय करायचं आपण? तर तो सारंग बोलतो, हे बघ आई, हर्बल जे प्रोडक्ट्स आहे ते विदाऊट केमिकल्स आहेत ना, त्यामुळे त्याचे साईड इफेक्ट काय होत नाहीत. आणि एकतर आपल्या फॅक्टरीमध्ये असं कोणतं मशीन नाही आहे ज्यामधून आपण केमिकल्स शोधू शकतो प्रोडक्ट्समधलं, त्यामुळे तर हा सगळा प्रॉब्लेम होतो आहे. तर इकडे आई बोलते, हे बघ, तुला असं झालं आहे का, तू या टेन्शनमध्ये आहेस का? जी गोष्ट होऊन गेली, जी गोष्ट झाली त्यामध्ये तुझी काही चुकी नव्हती, तू ते गिल्ट घेऊ नकोस. तो सारंग, जे काही झालं आहे ना, तू डोक्यात ठेव, मी ना तो व्यक्ती शोधून काढेन, ज्याने ही भेसळ केली आहे ना त्याला शोधून काढेन आणि हे सगळं मी समोर आणेन. तू त्याची काळजी करू नकोस, तू त्याचा विचार करू नकोस, कारण त्यामध्ये तुझी कुठली चुकी नाही. आपण असं कधीच केलेलं नाही. जी भेसळ केलेली व्यक्ती आहे ना त्याला मी नक्की शोधून काढेन, असे ना ती बोलत असते. तर सारंग बोलतो, हे बघ आई, मला तर वाटत नाही ना आता ती व्यक्ती सापडेल. मी काय म्हणतो, आपले जे झालं होतं, आपला जो विश्वास मार्केटमध्ये कमी झाला होता, तेच जर आपण हर्बल प्रोडक्ट जर घेतले, त्यामध्ये केमिकल नसतातच ना, त्यामुळे लोक घेण्यासाठी येतील. आणि दुसरी गोष्ट काय आहे, आपण असं कोणाचा विश्वासही घात करणार नाही ना, असा तो सांगत असतो. तर त्याचे बाबा बोलतात, अरे मग याचा अर्थ काय, आपले प्रोडक्ट पहिले बंद करायचे का? तर तो बोलतो, नाही तसं नाही करायचं. हे बघा, आपण काय करायचं, असे काही असतात ना लोक की ते बोलतात की काही नाही, एखादा प्रोडक्ट खराब निघाला तर सगळेच खराब निघतात, असं होत नाही ना. त्यामुळे काय करूया बाबा, आपण जे लोक विश्वास ठेवतात त्यांच्यासाठी आहे तेच ठेवू आणि बाकीच्यांसाठी हर्बल करू. तर इकडे ती लक्ष देऊन ऐकत असते आई. तर ती बोलते, ठीक आहे, तुला जर वाटतं ना तर आपण तसे करू, मी आणि बाबा तुझ्या पाठीशी कायम उभे आहोत, तू काळजी करू नको. तर सारंग बोलतो, हो चालेल. मग ती बोलते, ह्या गोष्टीसाठी तुला माहिती आहे का, किती आता पहिल्यापासून सुरुवात करायला लागेल, रूटपासून आपल्याला त्याचं काम करावं लागेल, याच्यासाठी एक टीम लागेल, सगळ्या गोष्टी मॅनेज होतील का तुला, हे सगळं जमल ना तुला, असं बोलते. तर सारंग बोलतो, हो आई, नक्कीच मला जमेल, तू त्याची काळजी करू नको, मी सगळं फिक्स केलेलं आहे, मी सगळं विचार करून करत आहे, फक्त तुमची मला साथ हवी आहे, असं तो बोलतो. आणि त्यामध्ये तो बोलतो, एक काम करशील का, तू मावशीला सांगशील का, तुझ्या मैत्रिणीला सांगशील का, असं तो बोलतो, त्याची मला हेल्प लागेल. तर इकडे ती बोलती, कोणाला, अहिल्या मावशीला का? हो 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 चालेल. तर म्हणतं, हो प्लीज आई, अहिल्या मावशीला तू सांग, मला यामध्ये तिची मदत लागेल. तर तिकडे आई बोलते, हां ठीक आहे चालेल, मी ना तिला सांगेन, ती नक्कीच तुला मदत करेल, असे बोलून ना त्यांचा तो विषय संपतो. ती बोलती, हे बघ, तू काही त्यामध्ये काळजी करू नको, तू फक्त उभा राहा, तुझ्या पाठीमागं आम्ही नक्कीच आहे हां, आणि आईलाही तुला छान मदत करेल त्या प्रोडक्टमध्ये, त्यामुळे तू त्याची काहीच काळजी करू नको, असा त्यांचा विषय चाललेला असतो.
इकडे काय चाललं असतं प्रेक्षकांनो, बबलू ना किरणला सारखा कॉल करत असतो, कारण की त्याला न्यूज द्यायची असते ना, गुड न्यूज, की तुला बोलवलं आहे इंटरव्ह्यूसाठी साधगना, असं त्याला सांगायचं असतं. पण इकडे ना ती फोनच उचलत नसते, म्हणून तो काय करत असतो, परत फोन करत असतो. तर त्यानंतर थोड्या वेळानंतर 2-3 कॉल रिंग झाल्यानंतर इकडे किरण फोन रिसिव्ह करते. किरण बोलते, अरे काय रे बबलू, तुला पेशन्स नाहीत का थोड्या पण? किती वेळा तू कॉल करतोयस, पटपट एका पाठीमागे कॉल करतोयस तू, थोडा वेळ द्यायचा ना कॉल रिसीव्ह करायला. ती बोलते, अरे काय आहे ना, इकडे मला बाबांचं करायला लागतं ना, बाबा बेडवरती असतात ना, त्यामुळे मला लेट होतो ना कॉल उचलायला, समजून घ्यायचं ना तू, आणि थोडेसे पेशन्स ठेवत जा तू, अशी किरण बोलत असते. ते बोलते, हे बघ कशासाठी कॉल केला आहेस, काय काम आहे ते तर सांग ना, असं बोलतो. तर ते बोलतं, हे बघ तुला ना इंटरव्ह्यूसाठी बोलवलं आहे सारंगनं. तर ती थोडी शांत होते. ते बोलतं, हो खरंच बोलवलं आहे, तू कशाला टेन्शन घेते, तुझा वशिला कुणाकडे आहे माहिती आहे का, खूप मोठा वशिला आहे तुझ्याकडं, असे तो बोलत असतो. तर किरण बोलते, हो का, खरंच मला बोलवलं आहे का, पण तुला माहिती आहे ना माझ्यामुळे ते जेलमध्ये गेले होते ज्यांच्याकडे मी कामाला होते ते, मग ते खरंच मला घेतील का, खरंच त्यांनी मला बोलवलं आहे का, असं बोलत असते. तर म्हणतं, हे बघ तू कशाला टेन्शन घेतेस, मी आहे ना, आणि मी शब्द टाकलेला सारंग थोडीच टाळणार आहे, त्याच्यामध्ये थोडीच हिंमत आहे, असं तो बोलत असतो. त्यामुळे म्हणतो, हो बघ तू काही काळजी करू नको, कसं आहे ना, मी माझं स्वतःचं कसं कौतुक करू ना, ठीक आहे चालेल, मी माझं स्वतःच कौतुक करेन, असं तो बोलत असतो. तर इकडे किरण बोलते, हो खरंच बोलवलं आहे का मला इंटरव्ह्यूला, खरंच मला सारंग संग घेतील का जॉबला, खरंच मला माफ करतील का, अशी बोलत असते. तर इकडे बबलू बोलतो, तू कसलंही टेन्शन घेऊ नको, मी आहे ना, अजिबात टेन्शन घ्यायचं नाही, मी ना तुझा जॉब बरोबर फिक्स करेन, असं बोलत असतो. तर किरण इकडे बोलते, हो आता मला समजलं ना, माझा खूप मोठा वशिला आहे, आता मला खरंच काळजी करायची गरज नाही, माझा जॉब तर फिक्स आहे, असंही ती बोलत असते, स्माईल करत असते. इकडे ना तारा बोलत असते सावलीला, हे बघ चल आवर पटकन, तुझं हे सगळं बाजूला ठेव, आपण पटकन जाऊया. तर सावली बोलते, कुठं जायचं आहे. तर ती बोलते, आता विसरलीस का काय, तू रियाज करायला जायचं आहे ना, तुझे तू सगळे सूर बिघडून ठेवलेस, आता रियाजासाठी गेला हवं ना आपल्याला. तर सावली बोलते, पण आता घरामध्ये काय सांगायचं. तर ती बोलते, हे बघ तो तुझा विषय आहे, ते तुझं तू बघ काय सांगायचं काय नाही, त्यात मी काही करू शकत नाही. तर सावली बोलते, का असं का बोलतेस. ते बोलते, हे बघ तुझ्या ह्या सगळ्या गोष्टीमुळे ना मी कंटाळे. तर सावली बोलते, माझ्यासाठी तरी नुसती तारेवरची कसरत झाली. तर ती बोलते, म्हणजे तुझ्यामुळे तर माझं भविष्य सगळं बिघडलं ना, तुझ्यावरती सगळं माझं भविष्य डिपेंड आहे, तुला काय गरज आहे गं शब्द पाळायची, शब्द जे पाळतेस ना त्यामुळे तर हे सगळं होतं ना, अशी बोलत असते. तर सावली बोलते, हे बघ हा शब्द मी फक्त माझ्या माहेरच्यासाठी, माझ्या संसारासाठी, सगळ्यांसाठी पाळते, जोपर्यंत विठुरायाच्या मनात आहे ना तोपर्यंत मी करणार, अशी बोलत असते. तर तारा बोलते, हो का, बघ तुझं तू बघ काय करायचं काय नाही, पण तुझ्या ह्या गोष्टीमुळे माझी मधल्यामध्ये किती प्रॉब्लेम होतात हे तुला समजते का, अशी बोलत असते. तर सावली बोलते, हे बघ ह्याचा त्रास मलाही होतो आहे ना, पण जोपर्यंत माझा विठुराया म्हणतो आहे ना तोपर्यंत मी हे करत ना, अशी बोलत असते. तर इकडे ती बोलते, तारा ठीक आहे तुला जे काय करायचं आहे ती कर, पण आता चल आता आपण आवरून जाय. तर ती बोलते, आता काय सांगू. ते म्हणते, सांग ना कार्यक्रमाला चाललो आहे म्हणून. सावली बोलते, त्यावेळची गोष्ट वेगळी होती, आपण कार्यक्रमाला जात होतो, पण आता मी काय सांगू, आता कसं मी सांगू मी कुठे चालले ती. तर तारा बोलते, हे बघ काही सांग, आता त्यांना काय कळणार आहे आपण कुठं जाणार आहे, कार्यक्रमाला जातो आहे का कुठं जातो आहे, सांग काही पण तुझं तू बघते, मला ते सांगू नकोस, पण आवर पटकन चल रियाजासाठी जायचं आहे, असं बोलत असते. सावली बोलते, बरं ठीक आहे, हे बघ मला हे काही गोष्टीचं काही आवडत नाही आहे, पण मी हे करणारच, अशी ती बोलत असते. आणि त्या दोघींना ठरवतात की आता आपण निघायचं रियाजाला. इकडे ऐश्वर्याना घराच्या बाहेर गाडीसाठी उभी राहिलेली असते. तेवढ्यातच राजकुमार गाडीवरून येतो आणि ऐश्वर्या त्याला बघते. ऐश्वर्या बोलते, ए काय रे, ही तुझी नाटकं चालली आहेत ना, हे कशासाठी चालले आहेत सांग बघू मला, अशी त्याला बोलत असते. तर राजकुमार शांत बसून ऐकत असतो. तर ती स्माईल करत असते आणि बोलत असते, हे बघ ही तुझी सगळी नाटकं आहेत ना ही तुझ्याजवळ ठेव, मला आता सांग तुझा नेमका प्लॅन काय आहे, तुझ्या ह्या प्लॅनमध्ये मीही सामील होणार, अशी बोलत असते. तर तो बोलतो, कसला प्लॅन काय. तर तो बोलतो, हे बघ मला माहिती आहे तू काय बदललेला नाहीस, आणि काही जरी तू प्लॅन वगैरे केलास, जेव्हा तू घरात येशील तेव्हा तुला माझी गरज लागणारच आहे. काय आहे ना, माझ्याशिवाय तुझं काय प्लॅन पूर्ण होत नाहीत, सगळे प्लॅन फ्लॉप होतात, तुला माहिती आहे ना, त्यामुळे तुलाही माझी शेवटी गरज लागणार आहे. त्यामुळे तू मला सांग पटपट तुझं काय चाललं आहे, तुझे काय प्लॅनच आहे, तसं बोलत असतो. तर तो बोलतो, हे काय आहे मॅडम, असं काही नाही आहे, कसं आहे ना मॅडम, मी खरंच सुधारलो आहे,
एक काय करा तुम्ही, 4 दिवस या घराच्या बाहेर राहा, पोटामध्ये अन्न गेलं नाही ना मग सगळ्या गोष्टी समजतील. आणि ना आता मला या वाईटाच्या मार्गावरती जायचं नाही आहे. तर इकडे ती बोलते, ही तुझी नाटकं आहेत ना, ही सगळी तू बाजूला ठेव, हे मला तू सांगू नकोस, मला माहिती आहे तू काय बदलणार नाहीस, असं त्याला बोलत असते. तर राजकुमार म्हणतो, हे बघा मॅडम, मला तुम्हाला ना आता पटवून द्यायचं पण नाही आहे की मी बदललो आहे, काय नाही बदललं आहे ते, पण ना मला आता या वाईट मार्गावरती जायचं नाही आहे, तुमचं काय काम आहे ते सांगा, मी ते काम करतो, असं तो बोलत असतो. तर ऐश्वर्या काय ते ऐकत नसते. तर राजकुमार बोलतो, हे बघा मॅडम, तुमचं जी गाडी दुरुस्त करायचं आहे ती मला सांगा, मी ती करतो. तर ऐश्वर्या हसते. ऐश्वर्या बोलते, हे बघ, मला तुझी ही नाटकं कळतेत, एक काम कर, तू आता ना गाडी माझी दुरुस्त कर आणि ही ना गाडी मला माझ्या घरी आणून दे, चावी तू माझ्या घरी आणून दिली पाहिजेस, हे तुझं काम आहे. तर तो बोलतो, नाही मॅडम, चावी इथंच देतो, हे बघ, तू एक मेकॅनिकच आहे ना, मग हे बघ, तुझं काम काय, गाडी चालू करणे आणि चावी माझ्या घरी आणून देणे, अशी त्याला ऑर्डर सोडते. मग राजकुमार पाया पडतो, मॅडम नको ना, इथंच घ्या चावी, मी घरी येणार नाही चावी देण्यासाठी, असं बोलत असतो. तर ऐश्वर्या बोलते, हे बघ, तू माझा क्लायंट आहेस ना, क्लायंट माझा, मग मी सांगल ते तुला फॉलो करावं लागेल, समजलं ना तुला. हे बघ, आता तू काय करायचं आहेस, गाडी माझी चालू करायची आहेस आणि किल्ली माझ्या तू घरी आणून द्यायची आहेस, अशी त्याला ऑर्डर सोडते. तर राजकुमार ओ ऐश्वर्या मॅडम करत असतो, पण ती काय ऐकून न घेता आतमध्ये घरामध्ये जाते. इकडे काय चाललं असतं, बबलू किरणला सांगत असतो, हे बघ, मी तुझ्यासाठी कॉफी आणली आहे. तर ती बोलते, थँक्यू हो बबलू. तर बोलतो, हे बघ, आता ना आपण प्रॅक्टिस करूया. तर बोलते, कसं प्रॅक्टिस. तर बोलतो, इंटरव्ह्यूचं प्रॅक्टिस करूया. तर ती बोलते, मग राजकुमार सर कुठे आहेत. तर बोलतो, राजकुमार कशाला हवे तुला, सारंग बोलायचं आहे का तुला, हां ठीक आहे, हे बघ, सारंग ना उशीर येणार आहे. तर ती बोलते, काय उशीर येणार आहे, मग तू कशासाठी बोलवलेस मला इथे. तर तो बोलतो, हो बघ, सारंग काय प्रश्न विचारणार ते मला माहीत आहे, समजलं ना, त्यामुळं सारंग जो विचारणार आहे तेच मी तुला विचारतो, सगळे प्रश्न मला ऑलरेडी माहिती आहे. ते बोलते, तू काय माझा मॉक इंटरव्ह्यू घेणार आहेस का. मग तो बोलतो, मॉक इंटरव्ह्यू म्हणजे काय असतं. अरे म्हणजे सारंग सर जे विचारणार ते अगोदर तुम्हाला विचारणार आहेस का. तर म्हणतं, हां ठीक आहे, मॉक म्हणायचं आहे का तुला, हां मॉकच समज, असं समज. ती बोलते, ठीक आहे चालेल, सांग मग. तो बोलतो, तुझं नाव काय आहे. तर ती बोलते, माझं नाव. तो विचारताना कसा विचारतो प्रेक्षकांना, ओके मिस करण तुमचं नाव सांगा. तर ती बोलते, बाय डिफॉल्ट माझं नाव मिस किरणच आहे. तर तो बोलतो, नाईस जोक. तर ती काय बोलते प्रेक्षकांना, जोक कुणी सुरुवात केला, असे ते दोघं बोलून स्माईल करतात. नंतर तो बोलतो, ठीक आहे, तुमचं एज काय आहे. बबलू बोलतो, माझं एज तर 25 आहे, तुमचं एज काय आहे. तर ती बोलते, आसपासच आहे, कमी जास्त असेल तर चालेल ना, असे बोलते. तर बोलते, हां चालेल असं तो हसत बोलत असतो. त्यानंतर तो बोलतो की ठीक आहे, मग तुमच्या घरी कोण कोण आहे. तर बोलते, माझ्या घरी बाबा मी. तर बोलते, हां छोटी फॅमिली, नाईस फॅमिली, ओके. तर बोलतो, बरं ठीक आहे, आता नंतर तुमचा लग्नाचा प्लॅन वगैरे काय आहे का. तर ती बोलते, लग्नाचा प्लॅन वगैरे, हे काय प्रश्न आहे, हे सारंग सर हे प्रश्न विचारणार आहेत का मला, असे ती त्याला विचारते. तर का हे प्रश्न दुसऱ्याच्या मनातले आहेत, अशी ती त्याच्याकडे बघून बोलत असते. आणि ना ते बोलताना ती स्माइली करत असते आणि बबलूला हे समजते ही आपल्यासाठी बोलत आहे. इकडे काय चाललेलं असतं प्रेक्षकांनो, रियाज चाललेला असतो. तर ती गाणं म्हणत असते आणि सावलीला शांतपणे ऐकत असते माईंचं गाणं आणि प्रयत्न करत असते त्याचा सूर लावण्याचा. माझे माहेर पंढरी, माझे सासर पंढरी, अशी ती रियाज करत असते. तर ती माई चिडतात, तिचा सूर लागत नसतात. हे काय गं, नीट म्हणता येत नाही का तुला, नीट म्हण ना जरा, तुझे सूर अजिबात लागत नाही, असे तिला ओरडत असते. तर बोलते, हे बघ, मी कशासाठी ना दिवस रात्र घसा फाडून तुला हे शिकवलं आहे, का तुझे सूर लागत नाही, मान्य आहे मला, तुला घरामध्ये प्रॅक्टिस करायला वेळ भेटत नाही, रियाज करायला वेळ भेटत नाही. सावली बोलते, खरं शक्यच नाही घरामध्ये रियाज करणं, तुम्हाला खरंच सांगते माई, अशी बोलत असते. तर माई बोलतात, हे बघ, मला मान्य आहे तुला वेळ भेटत नाही, तुझं जे आहे ना, तू राहिलं माझ्यासाठी राहिलं, तारासाठी राहिलं, पण तुझ्या आतमध्ये जी गायिका आहे त्याच्यासाठी तर तू प्रयत्न कर ना. एवढं तुला देवाने विठुरायानं गळा छान दिला आहे, त्याच्यासाठी तू प्रयत्न करू शकत नाहीस का, असं त्याला बोलत असते. आणि तारा ना ह्या दोघींचं कन्व्हर्सेशन फक्त एकदम टाईमपास असल्यासारखं ऐकत असते. तर ती बोलते, हे बघ, खूप झालं फिरणं झालं, खाणं झालं, बाहेरचं खूप खाणं झालं, पण हे बघ,
तू स्वतःवरती कंट्रोल ठेवू शकत नाही. एका गायकाला स्वतःवरती किती कंट्रोल असणं गरजेचं आहे, किती संयम असणं गरजेचं आहे हे तुला कळायला हवं ना. आपण आपला गळा किती जपला पाहिजे हे तुला समजायला पाहिजे ना. तू तुझ्या गळ्याची गायनाची पोत पूर्णपणे बिघडवली आहेस असे तिला बोलत असते. आणि हे आता चालणार नाही. हे जे चाललं आहे ते तू स्वतःच्या, तू एक लक्षात ठेव, तू कुणाची आहेस, कोणी तुला गाणं शिकवलं आहे हे तुला माहीत आहे ना. आणि त्यामुळे तू माझी बदनामी करू नकोस असे तिला बोलत असते. त्यानंतर ती बोलते, माई खरंच सॉरी, मी खरंच आता सूर लावते. आणि ती जे छानपैकी म्हणते, माझे माहेर पंढरी, माझे सासर पंढरी. ठीक आहे. आणि इकडे काय होतं, राजकुमार ना किल्ली घेऊन आणि त्याची बिलाची पावती घेऊन आलेला असतो. किरणला हे काय माहीत नसतं ना हा राजकुमार आहे. तर ती बोलतो, ओ शिक्षक इकडे या ना, असं बोलतो. ही ना किल्ली आहे ना त्या ऐश्वर्या मॅडमला द्या आणि ना हे बिलही द्या त्यांना. तर ती बोलते, कोण आहेत तुम्ही, आतमध्ये या ना. तर तो बोलतो, नाही आतमध्ये येत नाही, तुम्ही ऐश्वर्या मॅडमला बोलवा. तर ती काय बोलते, नक्की कोण आले म्हणून सांगायचं. तर तो बोलतो राजकुमार. आणि तो महेंद्रही म्हणणार तोपर्यंतच त्याच्या लक्षात येतं. तो बोलतो, नाही राजकुमार आलाय म्हणून सांगा तो, असं बोलतो. तेवढ्यात ती हाक मारते तिकडे आतमध्ये, बबलू बबलू, राजकुमार कोणतर आलेत बघ, गाडी ऐश्वर्या मॅडमची गाडी घेऊन आलेत बघ, त्यांचे बिल द्यायचं आहे आणि किल्ली घेऊन आलेत अशी ना तू बबलूला हाक मारून बोलत असते. बबलू ऐकलंस का तू बबलू, अरे ऐश्वर्या मॅडमची गाडी घेऊन कोणतर आलं आहे, किल्ली घेऊन आलं आहे आणि त्यांना बिल द्यायचं आहे आणि ते कोणतं राजकुमार आहेत अशी ती बोलत असते. तेवढ्यात काय होतं, राजकुमारची आई येते आणि त्याला बघून थक्क होते. अरे हा इथे कसा, असं ते एकदम चकित होते. आणि तेवढ्यात ऐश्वर्या येते. मग त्या ऐश्वर्याला ओरडते, ऐश्वर्या हा इथे कसा आला आहे, काय करतो तो इथे, असं ओरडत असते. तू बोलवलं आहेस का त्याला इथे. त्याला बोलते, या माणसाने आतमध्ये, माझ्या घराच्या आतमध्ये यायचं नाही. हा माणूस माझ्या डोळ्यासमोर नको आहे. किती वेळा सांगितलं, माझ्या डोळ्यासमोर जरी आला तर मी पोलिसांना देऊन, असे ती त्याला ओरडून सांगत असते. हे बघ, तुला सांगितलं होतं ना, ह्या घराची तू पायरी चढायची नाही, असल्या माणसाला माझ्या घरामध्ये जागा नाही, अशी ना ती मोठमोठ्याने ओरडत असते. तेवढ्यात राजकुमार बोलतो, ओ मॅडम थांबा जरा, मी ना तुमच्या घरामध्ये आलेलो नाही, मी तुमच्या घराच्या आतमध्ये पाऊलही टाकलेलं नाही, मी तुमच्या घराच्या बाहेर आहे आणि ना मी माझं काम करायला आलो आहे. मी ना ऐश्वर्या मॅडमची गाडी दुरुस्त केली आणि त्यांची ती किल्ली देण्यासाठी, माझं बिल घेण्यासाठी आलो आहे, एवढ्यासाठीच आलेलो आहे, मी तुमच्या घरामध्ये यायसाठी आलेलो नाही आणि मलाही काही माणसं जोडण्यामध्ये काही रुची नाही, असं तो बोलतो. त्याचं हे बोलणं ऐकून ना त्याची आई एकदम थक्क झालेली असते. असं का तो बोलतोय तो. त्या ऐश्वर्या बोलते, ऐश्वर्या हे सगळं तू केलंस, कशासाठी केलंस तू, अशी त्या ऐश्वर्याला लागून बोलत असते. तर राजकुमार बोलतो, हे बघा, मला काही इंटरेस्ट नाही तुमच्याशी कुठलंही नातं जोडण्यासाठी, माझं काम होतं म्हणून मी आलं आहे, तुम्ही ही बिल घ्या, माझं पैसे द्या, मी सांगाल ते, आणि तुम्ही किल्ली घ्या, असे बोलून हा एपिसोड इथे संपतो प्रेक्षकांना.